हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम टू श्रगवीज व्लॉग. आज बघा परीनी एवढं पसारा केली आहे इकडं, तिला खेळायला दिली आहे मी. आणि मी किचन क्लीन करते आहे. जरा खूप मेसी वाटत होतं माझं. हा किचन आहे. चला मी क्लीन करून झाल्यावर तुम्हाला दाखवते की कशी मी ठेवते आहे किचन. माझं कसं आहे, वॉर्डरोब ट्रॉली सिस्टम वगैरे आणखीन नाही केलेलं आहे. मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि हा मला महत्त्वाचं दाखवायचं होतं म्हणजे फ्रीज कवर आणि त्याचे जे हँडल कवर आणि हे वगैरे तुम्हाला दाखवायचं होतं. हा मी मिशोवरनं 101 रुपीजला घेतलेला आहे. हा असा फॅब्रिकचा आहे, मला म्हणून खूप आवडला. हा बघा, हा बघू शकता तुम्ही. हा कापडी आहे, सो त्यामुळे छान यूज होईल ह्याचा. आणि हा त्याच्या आतमध्ये पण घालायला नाही का असे पेपर टाईपमध्ये घेतलेला आहे. सो हे ऑल मिळून 100 रुपयाला मिळलेला आहे. इथे बघा गाईज, मी फ्रीज क्लीन करते. मला इथं एक तुम्हाला ट्रिक सांगावंसं वाटलं. जेव्हा पण फ्रीज क्लीन करताना तुम्ही, तेव्हा घासण्यापेक्षा आहे ना अशी स्पंज घ्या आणि त्याला तुम्ही कुठलं लिक्विड वापरता किंवा हँडवॉश कुठलं तरी म्हणजे नाही का साबण वगैरे, विम वगैरे, त्याला असं डॅप करून आहे ना ह्याच्यामध्ये साबण लावून तुम्ही घासल्याने आहे ना स्क्रॅचेस पण नाही पडत. इझिली सगळं निघून जातं. इथं बघू शकता तुम्ही, इझिली सगळं निघून जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रीजच्या आतल्या बाजूला वगैरे किंवा असं स्क्रॅचेस नाही पडत. सेम प्रोसिजर तुम्ही त्याचे ग्लास जेव्हा क्लीन करता ना, म्हणजे इथं मिडलमध्ये वगैरे असतं, त्याला पण ते तुम्ही हेच ट्रिक वापरलं ना तर ग्लासमध्ये वगैरे स्क्रॅचेस नाही पडू शकत. हे बघा गाईस, मी फ्रीज क्लीन केलेला आहे. आणि हा बघा कसं दिसतंय. हा शीट्स मी टाकलेला आहे फ्रीजमध्ये. सगळं क्लीन केलेला आहे. इकडं मी व्हेजिटेबल्स ठेवते. बाकी मी तुम्हाला ऑर्गनाईज करून दाखवेन. हे पहा, ऑर्गनाईज करून झालेला आहे. सो मी कसं आहे, मसाले जास्त वापरत नाही. जो आमचा घरचा तिखट असतो त्यांनीच स्वयंपाक जास्त बनवते, त्यामुळे फ्रीज रिकामा वाटतो थोडा. सो तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय, कूल वाटते नाही का. हे पहा गाईज, माझं आवरून झालेलं आहे. सो हॉल नंतर लगेच वॉशरूम येतं आमचं आणि किचन आहे नेक्स्ट. सो मी कसं मॉड्युलर किचन केलेलं नाही आहे आणखीन. सो प्लॅन आहेत करायचे. सो आता सध्या तरी असं म्हणजे सिम्पल आहे माझा किचन. सो सिम्पल असतानाही आपण खूप छान ठेवू शकतो. हा तुम्ही बघू शकता, मी फ्रीज वगैरे ठेवलेला आहे. इथं मांडणी वगैरे मी यूज करते आहे. ऑलमोस्ट सगळं माझं म्हणजे स्टील सामान आहे घरी. सो जे आहे त्याच्यात मी ठेवायला प्रयत्न केलेले आहे. सो तुम्ही बघू शकता. आणखीन काय वाटलं ना तर कमेंट करा.